डोंबिवलीमधील पूर्वेमध्ये असलेल्या एमआरसी या फेज 1 मध्ये एरोसिन या कापड कंपनीला त्या कंपनीचा असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्या कंपनीला आग लागलेली आहे। कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। आग लागल्यामुळे ताबडतोब कामगार बाहेर निघून आले, त्यामुळे ती एक जीवितहानी वाचलेली आहे। पण कापड असल्यामुळे प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आग आपण बघत असताना दिसत आहे आणि शर्थीचा प्रयत्न आहे त्या आग विझवण्याचा। आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व फायरच्या गाड्या, आजूबाजूच्या महापालिकेच्या फायरच्या गाड्या इथे आलेल्या आहेत की ताबडतोब ही आग कशी आटोक्यात येईल, विझवता येईल याचा प्रयत्न चालू आहे। सर्व यंत्रणा कामाला लागली आहे। एमआरडीसीची यंत्रणा असेल, महापालिकेची यंत्रणा असेल, पोलीस सज्ज असेल, सर्व यंत्रणा शासकीय कामाला लागलेली आहे। कुठल्याही हालतमध्ये युद्ध पद्धतीने ही आग विझली पाहिजे असा आटोक्यात प्रयत्न चालू आहे।